गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा प्रवास आपला आहे मुंबई टू खेड माझ्या गावापर्यंतचा. तर आपण ही जर्नी आता सकाळी 6च्या आसपास आपण चालू करतो आहे. पाऊस तरी नाही आहे आता, पण आपण बघू पुढचं कशी कंडिशन आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी अपडेट देत राहीन. तर आता काळोख आहे, अजून उजेड आलेला नाही आहे. तर आता आपण पहिलं पेट्रोल भरूया. पेट्रोल भरून झाल्यानंतर मग पुढची जर्नी आपण कंटिन्यू करूया. अच्छा मित्रांनो, आज आपला प्रवास आहे मुंबईकडून कोकणाकडे. तर आपण हे मध्येच आपण शूट करतो हे, कारण सकाळी घाई झाली थोडी. सामान बांधताना थोडंसं वेळ झाला. मुंबईवरून आपण आता निघणार, ते आपण ह्याला जाणार. आता मी विचार करतो की जुन्या रोडने जायचा प्रवास आहे, की जुन्या रोडचा अपडेट आपल्याला दिला नाही. लास्ट टाइम मी तो व्हिडिओ कव्हर केला, त्यामध्ये मी तुम्हाला इकडचं दाखवलं, आपलं पाली रोडने दाखवलं. तर मी आज तुम्हाला ओल्ड मुंबई गोवा हायवे ना, जो आपला वडखळ करत जातो आपण, पेण वडखळ, तर त्या रूटने आपण आज जाणार आहोत. तर आज आपण काय करूया, त्या रूटचा पण तुम्हाला मी अपडेट देतो आणि मध्ये मग तुम्हाला जर्नी मी दाखवतो. जेवढा रोड तुम्हाला दाखवतो तेव्हा लास्ट व्हिडिओ आपला खूप मोठा होता, हा शॉर्ट व्हिडिओ करणार आहे मी. त्याच्यात मी मेन स्पॉट आपले आहेत ना, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला आपली जर्नी कंटिन्यू करूया. तर आपण चाललो आहोत कोकणात, आपल्या कोकण भूमीकडे. तर चला आपली जर्नी कंटिन्यू करूया. तर राहा माझ्यावर कनेक्टेड, व्हिडिओज बघा. पूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही जे माझे लास्ट 15-20 दिवसापूर्वीचे व्हिडिओ ते बघा. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण जर अपडेट मुंबई गोवाचा पाहिजे असेल तर त्यात पूर्ण व्हिडिओ मी मोठा व्हिडिओ टाकला आहे. शॉर्ट व्हिडिओ पण आहे, हा शॉर्ट व्हिडिओ तो पण बघू शकता. तर चला आपली जर्नी कंटिन्यू करूया.
आपण आता इथे ना माणगावच्या अगोदर एक 5 मिनिटं अंतरावर आपण थांबतोय. इथे स्वामी वडा म्हणून होता, तिथे थांबलो तुम्ही. सकाळचा नाश्ता झाला आहे. भरपूर लवकरच 3 तासामध्ये ऑलमोस्ट आपण माणगाव क्रॉस अंधेरी येऊ. तर चला आता पुढची जर्नी स्टार्ट करूया. पाऊस पण पडतोय, थोडासा कॅमेरा आता प्रोटेक्शन द्यावं लागेल, नाही तर पावसामध्ये भिजेल. तर पुढची जर्नी कंटिन्यू करूया मित्रांनो. चल. तर आपण आता ना माणगावमध्ये आलो. माणगावला आपण एंटर केलं आहे आता. ट्रॅफिक नाही आहे, म्हणजे आता नॉर्मल मी लास्ट एक 10-15 दिवसाची व्हिडिओ बघत होतो, सगळ्यांची कंप्लेंट तीच होती की इथे ट्रॅफिक भरपूर होतं. तर एक टायमिंगवर डिपेंड आहे की दुपारी तुम्ही सकाळी किती वाजता तुम्ही पोहोचताय. दुपारचं संध्याकाळी आणि रात्री या 4 टायमिंगला ट्रॅफिक असतं. मधले जे टायमिंग असतं तिथे एवढं ट्रॅफिक नसतं. आता मी इथे तरी मी आता तुम्हाला सांगू ना, मी एक 8च्या आसपास आहोत इकडे मी आहे. तर आता 8च्या आसपास मला तरी एवढं ट्रॅफिक मिळालं नाही ते. तर तुमचे काही असतील कमेंट्स द्या याच्यामध्ये की तुम्हाला प्रत्येक वेळी ट्रॅफिक इथे मिळालं आहे की नाही मिळालं आहे. मला बरेच कमी वेळा मिळालं आहे. नॉर्मली मी रात्री ड्राईव्ह करतो, त्यामुळे एवढा मला माणगाव ट्रॅफिकचा मला कधी इश्यू होत नाही ते. तर चला आपण आता माणगाव मधून निघतो आहे आता. आपण थांबत नाही आहे. तर बोलता बोलता जस्ट आपली जर्नी चालू ठेवूया. तर चला कंटिन्यू करूया.
अच्छा मित्रांनो, तुम्हाला ना पुढे मी ना कशिटीचा जो ओल्ड रोड होता ना तो दाखवतो. हा राईट साईडला जो जातो आहे ना, हा रोड आहे. हा जातो जुन्या घाटामध्ये आणि हा आपला आपण आता निघालो आहे हा आपला कशिटी बोगद्याकडे. तर हा बरेच जणांना हा स्पॉट ना पटकन कळत नाही, कारण की जुना जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा कळत होतं, आताही पटकन कळत नाही. तर हा स्पेसिफिक तुमच्याकडे मी हा स्पॉट दाखवला आहे. तर चला आपल्या आता एंट्री होते कशिटी बोगद्यामध्ये. तर कशिटी बोगद्याचे नवीन अपडेट्स मी तुम्हाला आता दाखवतो. तर दोन्ही बोगदे ओपन आहेत, हे सगळ्यांना माहितीच आहे. तसं कंडिशन आपण आतली बघूया कशी आहे ती. मागचा माझा जो ट्रॅव्हल झाला होता त्याच्यामध्ये बघितलं तर कंडिशन एकदम क्लास आहे, म्हणजे आतून पूर्ण प्रॉपर बोगदा रेडी आहे. तर चला आपण एक व्ह्यू आता घेऊया प्रॉपरली आपल्या ॲक्शन कॅमेराने. तर बोगद्याची एकंदरीत कंडिशन काय ती मी तुम्हाला दाखवतो. लाईट्स वगैरे प्रॉपर लावलेल्या आहेत, सगळ्या प्रॉपर आहे सगळं, म्हणजे काही एवढं नाही. फक्त टू व्हीलरला सामावून जावं लागेल, कारण की थोडं पाणी वगैरे तिथे पडलेलं असतं. तर एक ती थोडंसं प्रिकॉशनची गोष्ट आहे. तर तिथे काळजी घ्या, बाकी आपली ड्राईव्ह एकदम एन्जॉय करा. तर मित्रांनो, हा बोगदा आपला संपलेला आहे. हा लेफ्ट हँड साईडला जो बघताय ना, हा आपला ओल्ड जो घाटातून येण्याचा जो एक्झिट आहे ना खेडकडे, तो वाला पॉईंट होता तो. तर आपण आता निघालो आपल्या खेडकडे. आता अराऊंड आपल्याला खूप शॉर्ट जर्नी आहे. आपण मला वाटतं आपण 1 तासामध्ये आपण आपल्या गावात पोचू. तर चला, जेवढा रस्ता कवर करता येईल जेवढं तुम्हाला दाखवलं. तर आतापर्यंत तुम्ही बघितलात ना, तर रोडची कंडिशन एकदम क्लास आहे, कुठे काही प्रॉब्लेम नाही. वडखळला थोडंसं काही ठिकाणी पेंडला वगैरे थोडासा प्रॉब्लेम होता, अदरवाईज कुठेही रोडची कंडिशन नाही. म्हणजे तुम्ही म्हणालात तर एकंदरीत मुंबई टू खेडपर्यंत एक 7 ते 8 किलोमीटर रोड आहे. तो थोडासा कंडिशन त्याची खराब आहे. खराब म्हणजे तुम्ही गाडी प्रॉपर जाऊ शकता, टू व्हीलरलाही काही इश्यू नाही आहे, फक्त रोड प्रॉपर बनलेला नाही आहे. आणि हा तुम्ही बघता आपला खेडचा रस्ता तर पूर्ण एकदम क्लासी पूर्ण आहे. टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, सेफ ड्राईव्ह करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त गाडी आपल्याला ड्राईव्ह करायची आहे. वातावरण बघा ना, काय क्लास वाटतं आहे. म्हणजे पाऊस ना, मला वाटलेलं मध्ये की पाऊस पडेल, वातावरण तसं झालं होतं, पण पाऊस नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला रस्ता कवर करता आला आहे. एकदम मस्त रोड आहे, वातावरण क्लासच आहे, म्हणजे एकदम मस्तच वाटतं. गावामध्ये आल्यानंतर कोकण म्हटलं की सिनेरी, निसर्ग हे आलंच. तर चला, आपण आता काही क्षणातच पोचू आपल्या खेडला. नंतर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो माझ्या गावापर्यंतचा रस्ता. क्लास आहे, ते पण तुम्हाला आवडेल. हे बघा, हे आपण आता ना भरणे नाका जो बोलतात ना, तिथे आपण आलो आहे. तर बहुतेकांना माहिती असेल की भरणे नाका नंतर येतो आपला खेड रेल्वे स्टेशन. तोही तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हा जो ब्रिज आहे आणि खाली नदी आहे दाखवता नाही येते मला आता. ही आहे आपली खेडची जगबुडी नदी, जी नेहमी तुम्हाला रत्नागिरी टाइम्समध्ये किंवा रत्नागिरीच्या न्यूजमध्ये तुम्हाला जास्त करून ह्या नदीचंच तुम्हाला सांगितलं आहे ही नदी. तर पाणी लवकर भरते इथे, हा प्रॉब्लेम आहे इथे. दरवर्षी काही न्यूज असते तिथे. तर हे आता आपण चाललो आहे स्टेशनकडे. अराऊंड 2 ते 1 मिनिटाच्या अंतरावर भरणे नाक्यावरून हे स्टेशन आहे. तर तुम्हाला थोडं पुढे दाखवतो. थोडं इथे ना रोड थोडा खराब आहे, म्हणजे इथे ना ओव्हरब्रिजचं काम चालू आहे स्टेशनचं. त्याच्यामुळे रोड तुम्ही बघा ना, थोडी सुरुवात होते. तर थोडी अजून खराब नाही कंडिशन, एकदम शॉर्ट डिस्टन्स आहे. तो इथं रेडी झाला ना की प्रॉपर सगळं होते. तर खेड पट्ट्यामध्ये हाच एक स्पॉट आहे ना, ज्याचं काम अजून प्रॉपर झालं नाही, म्हणजे बरेच महिने काम चालू आहे. तर तुम्हाला मी ते पण दाखवतो. एकदम शॉर्ट डिस्टन्स आहे, म्हणजे एकदम छोटा डिस्टन्स आहे. राईट साईडला आपल्याला खेड स्टेशन आहे, दाखवता आलं ते तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, इथून आहे ना, इथून पुढे थोड्या सेकंदावर तुम्हाला रस्त्याचं काम दिसेल. बघा इथे इथून मी थोडंसं ओव्हरजोवर जाऊ आहे. इथून राईटला गेलं स्टेशन आणि हे खेळचं ह्याचं काम चालू आहे. म्हणजे बऱ्यापैकी काम चालू आहे, पूर्ण झालेलं नाही आहे. कंडिशन आहे खराब आहे रोडची. पावसामध्ये मला वाटतं अजून प्रॉब्लेम इथे असेल.
आता जवळजवळ वाजले आहेत 11. म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो ना की 4-4.5 तासाची जर्नी. आता आपला एक ब्रेक झाला होता पाऊण तासाचा, त्यामुळे आपल्याला 11 वाजले. आपण निघालो 6 वाजता. आपण पेट्रोल भरलं, मध्ये आपण 2 शॉर्ट ब्रेक पण घेतले. एक मोठा ब्रेक घेतला चहा नाश्त्यासाठी, तो पाऊण तासाचा होता. तर एक अंदाजे तुम्ही जर नॉर्मल ड्राईव्ह केलं तर एक 100-110च्या स्पीडने गाडी चालवली नॉनस्टॉप, तर 4 तासामध्ये तुम्ही मुंबईहून खेडपर्यंत येऊ शकता. म्हणजे जे माझे खेडचे जे बांधव आहेत, जे खेडला राहणारे आहेत, तर त्यांच्यासाठी 2 व्हीलरचा ऑप्शन पण बेस्ट आहे. आता माझी बुलेट होती त्यामुळे मला तेवढा त्रास नाही आला, कम्फर्टेबल एकदम मी प्रवास केला आहे. आता हे दृश्य तुम्ही बघताय ना, हे आमच्या ना 4ही साईडने डोंगर आहेत गावाच्या, आणि मधल्या भागात आमचं गाव आहे. हे बघा ना, दृश्य बघा, एकदम क्लास आहे. त्या साईडला धरण आहे, ते दाखवू शकत नाही तिकडे, बघा तुम्हाला हलकं दिसत असेल. तर हे उतरण आहे. आता तर डोंगरातून आपण खाली उतरतो आहे. इथे आम्हाला नॉर्मली नेटवर्क नसतं इथे. म्हणजे आता BSNLचं टॉवर आमच्या गावामध्ये उभारण्यात आलं आहे, पण त्याला किती वेळ लागेल माहिती नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की डोंगराच्या सानिध्यात असल्यामुळे, डोंगराच्या बरोबर मधोमध असल्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम आम्हाला भरपूर होतो. ते दृश्य बघा, गावात आल्यानंतर जो फील आहे, म्हणजे आपल्या स्वतःच्या माइंडशी पाऊस पडलेला 15 दिवसामध्ये, त्यामुळे हिरवळ ऑलमोस्ट दिसते इथे. निसर्गाचं जे रूप आहे ते चमकायला सुरुवात झाली आहे असं पण म्हणू शकतो आपण. तर आता उतरतो आपण गावामध्ये. तर आपली जर्नी आता इथेच आपण स्टॉप करू. तर नंतर नेक्स्ट व्हिडिओ असेल, एक घराचा व्हिडिओ मी काढणार आहे. मी ज्या कामासाठी आलो आहे, म्हणजे ॲक्च्युली इथे आता माझ्या चुलत भावाच्या नवीन घरामध्ये त्याचा गृहप्रवेश आहे. तर ते पण होतं, आणि माझं घराचं काम पण काही होतं, ते पेंडिंग होतं, ते मला करायचं होतं. तर हे दोन्हीही मी एकत्र करून त्याच निमित्ताने मी माझी दोन्ही कामं करून घेतो आहे. तर ही एंट्री, आता आपण प्रॉपर गावामध्ये उतरलो आहोत. हे आमचं शेल्डीचं जो स्टँड आहे, तो इथे समोरच आमचा तो स्टँड आहे. इथून आमच्या गावाची म्हणजे गावाकडे जाण्याचा जो रस्ता आहे हा चालू होतो. अराऊंड इथून जर तुम्ही चालत गेलात तर 5 मिनटामध्ये पोचाल. बाईकने आता आपण 1-1.5 मिनटामध्ये आपण पोचू. तर इथून बघा, ही सुरुवातीला काही गावं आहे, घरं आहेत गावामधली. मेन गाव जे आहे ते आमचं आतमध्ये आहे. तर तुम्हाला मी दाखवतो इथून. तर सकाळी आता इथे 11 वाजलेले आहेत. बघा, इथून हा जो लेफ्ट आहे ना, इथून हा छोटासा जो गेला आहे रोड, तर इथून आपल्याला जायचं आहे. हा आमच्या गावाचा बोर्ड दिसला तर तुम्हाला मी दाखवतो. तर इथून आपण आता ॲक्च्युअल गावामध्ये एंट्री झालेली आहे. तर माझ्या गावाचा मी हा व्हिडिओ इथपर्यंत का दाखवतो आहे, माझ्या गावाचं जे सौंदर्य आणि निसर्ग बोलतात ना, जे आहे ना, ते तुम्ही यातून बघा, तुम्हाला कळेल. बघा, इथे राईट हँड साईडला माती जी आहे ना, ती पण हे केली होती. म्हणजे बोलतात ना की पेरणीसाठी जी माती खोदली जाते ती. तर हे बघा, ही इथून घरं स्टार्ट झाली. तर जुन्या टाईपची पण घरं आहेत, बंगलोज पण आहेत. म्हणजे सर्व प्रकारची घरं तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता आपले घर आहे ते आपलं RCC बंगलो टाईप आहे. आणि हे आलं आमच्या गावाची, आमच्या वाडीची एंट्री. आणि हे समोर जे बघताय, हे बघा, हे लेफ्ट हँड साईडला हे माझ्या नवीन म्हणजे भावाने बांधलेलं नवीन घर आहे. हे आमचं जुनं घर लेफ्ट हँड साईडचं. आणि हे आपलं समोर जे दिसतं आहे, हे आपलं आहे बंगलो आपला. तर आपला गावामध्ये आपली एंट्री झालेली आहे. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो, इथेच स्टॉप करतो. तर परत भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या ह्याच्यानंतर गावाकडून मुंबईकडे जाण्याचा पण व्हिडिओ मी टाकेन. कोणता व्हिडिओ पहिला येतो, कोणता दुसरा येतो, तो बघेन माझ्या ह्याच्याप्रमाणे. कारण त्या व्हिडिओ एडिट करायला बराच वेळ जातो. तर जसं मला सोयीस्कर वाटेल तसं मी व्हिडिओ पहिला अपलोड करेन. तर हे आलो आहोत गावात. तर चला, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, मुंबईचा प्रवास मी तुम्हाला कसा दाखवला, रोडची कंडिशन कशी आहे ती जरूर कमेंट करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.